किरण आणि प्रशांत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीसाठी मात्र चेतन आलाय. चला मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल खूप चांगला टप्प्यावर हाताळलाय. ओहो, इथे खूप चांगला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल प्राप्त होते. बघा 20 मिनिटाचा अवधी, थोडंसं स्पीडअप ठेवायचं मित्रांनो, कारण वेळेचा निर्बंध आहे. खूप वेळ घेत आहे. हो, इथे रडार मध्ये होता बॉल, हवेत एलिव्हेशन कमी मिळालंय, उंची जास्त लांबी कमी मिळाली, कॅच ड्रॉप झाली आणि कॅचचा भुर्दंड बघा. 4 धावा देखील मिळत आहेत. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 5 या धावसंख्येवरती. प्रशांत यांच्या पाठमधून चौकार पाहायला मिळाला. ओहो, अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ रिझन मधून. वेगाने तो फेकी केली गेली आहे. एक धाव लॉंगॉन मध्ये तैनात ठेवलाय. हो, ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली आहे बघा. त्याच क्षेत्ररक्षकाकडनं सातत्याने चुकी होते. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू, पहिलं षटक. ओ, फ्लिप करायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरचा एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होईल. ओहो, सरळ बॅटने, सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय 6 धावांसाठी. षटकार.
ओ इथे इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एफर्ट्स चौकार. पुढचा बॉल. हो खूप चांगला सन्मान दिलाय. एक धाव कंप्लीट करण्यात नक्कीच यश होते. जलद गतीने मात्र ही धाव कंप्लीट होते. सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने अगदी आपण पाहायला गेलं तर धाव फलक 19-19. हो इथे मिस टाइमिंग स्ट्रोक. बॉल हवेत आहे आणि तू घेऊ का मी घेऊ याच्या नादामध्ये कोणीच घेतलेली नाहीये ती कॅच. 1-2-3-4 क्षेत्ररक्षक आले. चारही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे बघतायत. हा घेल मी घेतो तू घे. याच्या नादामध्ये अगदी कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पकडला जातोय झेल. आता चुकी होत नाहीये. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. बॅट्समन पाठवा त्वरित. पुढचा बॉल. सूरज साठी हा बॉल. सूरज आल्याला बिगिट करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट मधून चुकी होते. थोडेसे पंगली पाहायला मिळालं. बॉल अगदी निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. दोन षटक समाप्त झाले. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 25.
ओहो, इथे थोडासा पुढे ठेवला होता. यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. डॉट बॉल. मोठा फटका आलाय, बघूया. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. बॅट्समॅन रिव्ह्यू. येस, वाईटसाठी बॅट्समॅन रिव्ह्यू घेतला जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासला जाईल. वाईटसाठी एक रिव्ह्यू घेतलाय. आणि या पाटण क्रिकेटमध्ये सध्या क्रिकेटचे नियम काही बदलले, त्यामुळे तुम्ही बिमरसाठी अथवा वाईटसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. आणि तोच रिव्ह्यू गुलमोहर भोत्रेवाडीच्या फलंदाजाने घेतलेला आहे. आता पंचांना पाहायचं आहे की हा वाईट आहे की नाही. आणि येस, तिसऱ्या पंचाचा निर्णय, रिव्ह्यू सक्सेसफुल, व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. टीमची धावसंख्या धावफलकावर 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड. ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं गेलंय. फेकी केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. डेंजर झोनला असताना वेगाने धावी कंप्लीट होते. यस अंपायर, नो बॉल आहे. नो +1. आणखीन एक नो बॉल, म्हणजे आता अंपायर 2 झालेत का? 2 नो बॉल झालेत. हो, इथे खूप चांगला बॉल, फ्रीटचा बॉल होता. ओ, आणखीन एक बिग हिट. षटकार.
आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या 44 या धावसंख्येवरती हा डॉट बॉल आलाय. जर आपण पाहायला गेलं तर खूप चांगली क्रीडा स्पर्धा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून यंग स्टार ग्रुप मालदन वडजाई नगर आयोजित श्री वडजाई देवी चषक 2025 पर्व क्रमांक 4. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल थोडंसं स्पीडअप ठेवा. अंतिमचं षटक अनिकेत आलाय. फास्ट घ्या थोडस. हो आखू डब्याचा बॉल होता, ऑन साइडला टर्न करायचा होता, इथे डायरेक्ट हिट होईल का, परंतु फेकी खराब. तिथे 2 धावा आल्यात बहुतेक. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रेस झालाय बहुतेक. हो, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 46 या धावसंख्येवरती. 46. चौदा चेंडू 22 धावांची बहारदार खेळी. सूरजच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग लाईन पाहायला मिळाली. बॅटर ओमकार मात्र मैदानाच्या ओहो, आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल, परंतु शरीरापासून दूर ठेवला. व्हाईट बॉल, व्हाईट +1, 2 धावा. एक बिग हिट आलाय, बॉल चाललाय डी मार्टच्या दिशेने. षटकार. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं. 55, 55, 55. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. बॉल चाललाय, एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. आणखीन एक येतोय चौकार. टीमची धावसंख्या पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर 59.
60 धावांचं लक्ष असेल. येणारे 24 चेंडू 60 धावा. चला जास्त वेळ न घेता टीम भोत्रेवाडी टीम त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. किशोरदादा जास्त वेळ खर्च करू नका. 60 धावांचं लक्ष. 59 झाल्यात. 60 धावा 24 बॉल मध्ये करायच्या. 60 धावा. थोडस स्पीडअप ठेवा. चला किशोरदादा प्लीज. किशोरदादा टीम प्लीज त्वरित या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्या कारण वेळेचा निर्बंध आहे. सळवे 11 सळवे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. कुमार अमर कदम गाऱ्या डोळ्याचे भीमा सल्लागार म्हणून त्यांची वर्णी लागते. सहखजिनदार आहेत. त्याचबरोबर सरपंच सरपंच या. आपण जरी हेल्मेट घातलं असाल तरी लोकांनी तुम्हाला ओळखलंय. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अनिकेत आणि संदीप किशोर यांचा पहिलाच बॉल अगदी इनफिल्डच्या वरून पॉइंटला उडवलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा रेषा पार. फिल्डिंग करणारी टीम मित्रांनो काळजी घ्या. बांबू आहेत सीमेरेषा लगत.
4 चौकार षटकार जाऊ द्या, परंतु त्या बांबू पासून सावध राहा मित्रांनो. खेळताना काळजी घ्या प्लीज. किशोर दादांचा पुढचा बॉल, आकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. 30 इयर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कुठलीही धाव नाहीये. डॉट बॉल. लक्ष 60 धावांचा आहे, त्या पद्धतीची खेळी करावी लागेल. किशोर यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा अनिकेत यांच्यासाठी. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, मिड ऑन चाललाय, बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. इथे 2 धावा आल्यात. दोन धावाने धाव फलक जाऊन पोहोचते 6. ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला चटका मिळाला आणि 6 धावाचा फटका. अर्थातच टीम थेटमेवाडी या संघाला मिळाला षटकार. ओहो, इथे काय घडलंय? पंचांकडे लाऊड अपील. अपील मध्ये उत्साह आणि कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. ओहो, आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला बिगिट करायचा होता. बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल आलाय, तो डॉट बॉल. अठरा चेंडू मध्ये 48 ची गरज आहे. 18 बॉल 48 धावांची गरज. लक्ष मोठा आहे, टीमची धावसंख्या 12 ला 1. चला, जास्त वेळ खर्च करू नका, मॅच चालू ठेवायचे. ओहो, इथे पंचांचा इशारा बघावा लागेल. पंच काय म्हणतायत?
यस अंपायर, डी झोन मध्ये बायच्या स्वरूपात एक धाव. along the carpet, एकच धाव. हो, आणखीन एक चांगला बॉल. हो, चांगला बॉल, चांगला बॉल, परंतु शरीरापासून दूर ठेवलाय. वाईट बॉल. अंपायर +1 आहे का पाठीमागे? यस अंपायर, आमच्याकडे निर्णय कळवत जा. हो, आणखीन एक चांगला बॉल. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला प्रशांतच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. खोदून काढलाय, बॉल हवेत, कॅच ड्रॉप. सोडून दिलाय, आधीच ओळखलं, व्हाईट बॉल. ऑन साइडला टर्न करायचा होता, आखूड टप्प्याचा बॉल, डॉट बॉल. ओहो, ऑन साइडला काय फटका खेळलाय. बॉल अगदी चाललाय लांब 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 लांब, सीमारेषा पार.
10 बॉल मध्ये 35 करायचे आहेत. 10 चेंडू 35. बघूया 35 धावांचा पाठलाग करतील का. संदीपकडे तेवढीच ताकद आहे, परंतु त्याच्या विरोधात कडवं आव्हान. किरण रन देणार नाहीये. पुढचा बॉल. 10 चेंडू 35 ची गरज आहे. हो बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रात. एकच धाव. मोठ्या फटक्यासाठी जरूर जातात, परंतु यश येत नाहीये. हो इथे काय फटका खेळलाय. ताकद नजाकत यांचा परफेक्ट मिळाल. षटकार. आठ बॉल 27 ची गरज आहे. संदीपकडे तेवढी क्षमता आहे. बघूया. आव देखा ना धाव. मला हवी आहे संघासाठी धाव, परंतु इथे कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली. दुसऱ्या धावेसाठी गेले. जागा सोडली आहे. विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय. वेगाने धाव कंप्लीट करण्यामध्ये यश येतोय. सात चेंडू 25 ची गरज. बघा 2च धावा आहेत. थर्ड अंपायर चेक केला आम्ही. सात बॉल 25 ची गरज आहे. सँडी आहे स्ट्राइक इन एंडला. सँडीकडे नजरा वळवल्या जात आहेत. एक मात्र दुवा आहे सँडी. त्याच्या विरोधात कडवं आव्हान. शेवटचा बॉल किरणचा. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करायचं होतं. बॉल हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. विकेटची हमी. महत्वाची विकेट. सँडीला जावं लागेल माघारी.
बॅक टू द डग आउट. महत्वाची विकेट होती ती विकेट मात्र किरणने मिळवली आहे. रन काढू दिल्या नाहीयेत. 6 बॉल आणि आता करायचे आहेत 25 धावा. 6 चेंडू 25 ची गरज आहे. चला फास्ट घ्या थोडस. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या डीप मध्ये प्रोटेक्शन दिले गेले. दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली. विकेट कीपर एंड कडे थ्रो. 2 धावा आल्यात. 5 बॉल 23 ची गरज. 5-23 समीकरण सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. 5 बॉल 22 ची गरज आता. इट्स अ व्हाईट बॉल. 5 बॉल 22. अंपायर इट्स अ व्हाईट बॉल आहे म्हणजे आता 5 बॉल 22 ची गरज आहे. हो चांगला बॉल, चांगला बॉल. 4 बॉल 22 ची गरज आहे आता. 4-22. हो चांगला कॅच. कॅच ऑफ द डे. बघू शकता ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. आखूड टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती. बॅटला ब्रश झाला. बॉल एलिव्हेशन कमी मिळालं. विकेटचं बदल. डॉट बॉल आलाय. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे. अगदी अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. हा याही बॉल वरती आपण जर पाहायला गेलं तर फक्त डी झोन मध्ये 1 धाव येते आणि ही सामना अगदी जिंकला अर्थातच टीम गुलमोहर बोत्रेवाडी या संघाने. चला टॉस साठी यायचं आहे लगेच. शिवगर्जना मिरजवाडीचे कॅप्टन टीम
गुलमोहर बोत्रेवाडी कॅप्टन या. आपण टॉस करणार आहोत दुसऱ्या फेरीतील ही मॅच. दोन्ही टीम शिवगर्जना मिरासवाडी विपक्ष गुलमोहर बोत्रेवाडी टॉस साठी